हॅव यू ऑब्झर्व वन थिंग? काय होतं एकदा आयुष्यामध्ये असं क्षण यायला लागतात की जेव्हा ना कोण काय आपल्याबद्दल बोलतं आहे, काय विचार करतं आहे, याचा काही फरकच पडत नाही. आणि इतर लोकं सोडा, म्हणजे नातेवाईक, फ्रेंड्स, तुमचे कलिग्ज हे सगळे सोडा, पण जो तुमचा पार्टनर आहे तो सुद्धा तुमच्यासाठी काय विचार करतो आहे त्याला एक्सप्लेनेशन देणं आपलं कमी होऊन जातं किंवा कदाचित बंद पण व्हायला लागतं. कारण काय आहे की समोरचा ते एक्सप्लेनेशन घेणार आहे की नाही हे आपल्याला आधीच माहिती असतं. सांगून काही फायदा नाही आहे, बोलून काहीच फायदा नाही आहे, या कन्क्ल्युजनला आपण ऑलरेडी आलेलो असतो. आणि मग आपण त्या व्यक्तीलासुद्धा एक्सप्लेनेशन देत नाही. कारण लक्षात येतं की दोघांचे सुद्धा जे गोल्स आहेत, जे ऑब्जेक्टिव्ज आहेत लाईफप्रती, ते वेगवेगळे आहेत. आणि तुम्ही बोलणार चायनीजमध्ये आणि तो समजणार जॅपनीजमध्ये. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची भावना, एकमेकांचं सांगणं, एकमेकांचे विचार पटणार नाहीत आणि त्याच्यामधनं केऑस क्रिएट होणार, त्याच्यामधनं भांडणं होणार, हे आधीच आपल्याला माहीत होऊन जातं. आणि मग आपण त्यांना कुठलंही एक्सप्लेनेशन देण्याचं टाळतो. आणि मग मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते अशासारखं आपकी जो तन्हाई होती है उससे आपका दोस्ती हो जाता है. आपका जो सुकून है, आपकी जो शांती है, तीच तुम्हाला मस्त वाटायला लागते आणि त्याच्यामध्ये आपण राहू लागतो. पण कालांतराने प्रत्येक गोष्टीचा ओव्हरडोज, त्या एकटेपणाचा ओव्हरडोजसुद्धा तुम्हाला लोनलीनेसकडे, डिप्रेशनकडे घेऊन जातो. सो होत आहे का असं कधी? तुम्ही एक्सपिरियन्स केला आहे? सांगा मला.